नाही, पावसाने खूपच जोर लावलाय. पण एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, तुम्ही वातावरण बघू शकता. हे आपल्या गावचं वातावरण एकदम निळगार जबरदस्त. तर मित्रांनो, आपण थोड्या दूरवरती पोहोचलो होतो, मोखाडा बस स्टँड. ओ माय, काय जोरात नदी वाहते बघू शकता तिकडे. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग. तर या व्लॉगची सुरुवात गाईज आपण घरापासून करतोय. काय नाही, सहज ठरवलं का ब्लॉग करायचा, कारण खूप दिवस झाले ब्लॉग नाही बनवलं. ब्लॉग आपले डेली येतच नाहीत पहिली गोष्ट, पण आपण आज ब्लॉग करतो. आता आपण मोखाड्याला जायचं आहे. आपली गॅस टाकी संपले, गॅस टाकी घ्यायला जायचं आहे. पण सध्या नाश्ता नाही केलेला, आई जेवण बनवते. थोड्याच वेळाने आपण तर फायनल मित्रांनो नाश्ता झालेला आहे. पण पाऊस एवढा जोरात आलेला आहे ना, तुम्ही बघू शकता. काय तो पाऊस यार, किती जबरदस्त. आणि ही आपली गाडी टॉर्क, खूप जोरात पाऊस आलेला आहे. थोडासा पाण्याची वाट बघू, जातो इथून नंतर मी. तर फायनली मित्रांनो, पाऊस तर काय उघडत नाही. पावसाने खूपच जोर लावलाय. मग आपण आता रेनकोट वगैरे घालून निघू. भाई गाडी काढतोय. चल गाडी काढ बरं. आता मी पण रेनकोट वगैरे घालतो. रेनकोट घालून निघू. मग काय आता पाऊस तर नाही उघडत, पण गॅस टाकी तर पाहिजे, कारण आई चुलीवरती जेवण बनवायला लागलं. 2 दिवस झाले गॅस संपला आपला. काढ गाडी, चल. मारटन तिथंच आडवा. Look. तर मित्रांनो, रेनकोट वगैरे घातला आहे आणि ड्रायव्हिंग तर हात करणार. मी तर ड्रायव्हिंग काय करणार नाही, कारण आपल्याकडं हे बघा असं होतं, त्याच्यामुळे आपण ड्रायव्हिंग करणार नाही. मला तर आता निघूया. इथे गाड्या आहे. चल जा, चालू कर. येतो मी तिथं बांधावर. तर आता इथून पुढे आपण काही शूट पण नाही करू शकणार, कारण पाऊस खूप जोरात. पण एक गोष्ट सांगायची राहिली मित्रांनो, तुम्ही वातावरण बघू शकता. हे आपल्या गावचं वातावरण एकदम निळगार जबरदस्त. काय पण सांगा, गावाला आल्यानंतर ना जी मजा आहे ना, ती खरंच खूप सुंदर जबरदस्त. आणि हे आपले नानाचं घर, आपलं घर अजून बनवायचं बाकी आहे. आपल्या घरी असतं आहे. ती आपली तिथं कुत्री बसली आहे, एकदम मस्त कुत्री आहे. तर चला या निघू. तर मित्रांनो, आपण थोड्या दूरवरती पोहोचलो होतो. तर आता इथून निघतो आपण. चल जाऊन येऊ. हां, गॅस टाकीवाल्याला फोन लावून बघतोय, पण काय फोन लागतच नाही, स्विच ऑफ दाखवत आहे. पाऊस पण खूप जोरात चालू. चल चालू कर गाडी. फोन लावून बघितला, पण काय फोन लागत नाही. तरी आपण एक चक्कर ट्राय करू, जाऊन येऊ. कारण गाडी आपण बघितली, मागे बंद पडली आहे गाडी. इंडियन ऑइलची गॅस टाकीची गाडी तिथे बंद पडली होती. तिथे आपण काय बघितलं, शूट केलं नाही. पण शक्यतो तीच गाडी आहे का कोणती गाडी आहे ते माहीत नाही. पण तिकडे जाऊन आपण बघू, विचारून तर येऊ. कारण 2
तर आता इथून मोखाडा जायला आपल्याला शॉर्टकट आहे, बघू शकता हा जो शॉर्टकट आहे. हळू हळू हळू. फायनली गाईज मोखाडा. आणि मोखाड्याला आल्यानंतर सर्व ह्या गाड्या आपल्याला बघायला भेटतात. मॅक्स, बोलेरो, काळी पिवळी बघू शकता. आणि हा इथे मोखाड्याचा तळा आहे. तळ्याची अवस्था बघा पूर्ण. आणि आपला मोखाडा बघू शकता. मोखाडा मोखाडा बस स्टँड. ओ माय मोखाडा बस स्टँड. तर मित्रांनो आपण आलेलो आहे गॅस टाकी एजन्सीकडे. बघूया गॅस टाक्या तर भेटल्या दिसल्या पब्लिककडे, पण आपल्याला इथे भेटली पाहिजे आज गॅस टाकी. खरे जेवायला गेलेत. विषय असा झाला आपण इथे गॅस एजन्सीला आलो, पण आपल्याला तिथे 1:30 वाजल्यामुळे आपल्याला गॅस टाकी भेटून नाही राहिली. 3 वाजता बोलवलं, पण ते आपली गॅस टाकी जमा आहे काल परवाच्या दिवशीच. तर आपल्याला त्यांनी एक नंबर दिला, तिकडे जाऊन आपल्याला गॅस टाकी घ्यायची. मोखाड्यामध्येच आहे, शंकर मंदिर आहे तिकडे जाऊ. आता तिकडे गॅस टाकी आपल्याला भेटेल. पावती दिली, ती पावती देऊ त्यांना. तर चला निघतोय आता. ड्रायव्हिंग मी करतो, कारण आपला जो राईड फायनली आपल्याला गॅस टाकी भेटलेली आहे. आता चला निघूया, गॅस टाकी घेऊन घरी जाऊया. मोखाडा आपला बघू शकता. तर गॅस टाकी गाडीवर टाकून डायरेक्ट निघू. एक काम आहे याचं, पण ते आता काय करू का नाही करू असं झालं आहे. विचारून येऊ, बघू पहिले विचारून येऊ किती आहे. मोखाड्यावर निघालेलो आणि जरा पावसाचं वातावरण झाल्यासारखं वाटलं, कारण पाऊस पडतोय झिमझिम बघू शकता. म्हणून म्हटलं रेनकोट घालून घेऊ याला राजाला. आणि आता आपण जाऊया. सायबरमध्ये पण गेलो गाईज, पण विषय असा झाला की त्यांनी मोबाईलच नाही आणला. त्याच्यावरती OTP आलेला, मोबाईल घरी. आईला फोन केला, पण आईला काही मोबाईलमधलं जमत नाही. त्याच्यामुळे आता आपण त्याचं काम, पॅन कार्डचं काम होतं ते उद्याच होईल. आता उद्या सायबरमध्ये परत यायला लागेल. तर बघू आता घरी निघूया, कारण पाऊस आलायच आणि जोरात येण्याची शक्यता आहे. कारण वातावरण पण जबरदस्त झालं आहे, बघू शकते. काही जबरदस्त वातावरण. अरे बापरे. तर चला आपण निघतो आता इथून. आणि डायरेक्ट काय जोरात नदी वाहते बघू. चला निघतो आता. तर फायनल मित्रांनो घरी पोहोचलो होतो गॅस टाकी घेऊन. आणि कमेंट करून नक्की सांगा आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला. आणि जर आपले ब्लॉग चांगले वाटत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत टाटा, बाय बाय.